श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध, षष्ठ दशक, समास चौथा, ब्रह्मनिरूपण. श्रीराम. कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000, आता कलयुगायिका श्रीराम. कृतयुग 17,28,000 वर्षांचे, त्रेतायुग 12,96,000 वर्षांचे, द्वापर युग 8,64,000 वर्षांचे असते. आता कलियुगासंबंधी ऐका. कलयुग 4,32,000, चतुर्युगे 43,20,000, ऐसी चतुर्युगे सहस्त्र, तो ब्रह्मयाचा एक दिवस श्रीराम. कलियुग 4,32,000 वर्षांचे असते. चारी युगे मिळून कालगणना 43,20,000 वर्षे होते. अशी 4 युगे 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका. विष्णू सहस्त्र होता ऐका, पळ एक ईश्वराचे श्रीराम. अशी ब्रह्मदेवाची 1000 वर्षे म्हणजे विष्णूची एक घटका होते. विष्णूची 1000 वर्षे म्हणजे ईश्वराचे एक पळ होते. ईश्वर जाये सहस्त्र वेळ, ते शक्तीचे अर्धपळ. ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी श्रीराम. ईश्वराची 1000 वर्षे म्हणजे शक्तीचे अर्धपळ होते. शास्त्रांमध्ये या प्रकारे कालगणना सांगितली आहे. चतुर्युग सहस्राणि दीनमेकं पितामहं, पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च. विष्णोरेक सहस्राणि फलमेकं महेश्वरं, महेश्वर सहस्राणि शक्तेरर्धं फलं भवेत्. ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची श्रीराम. अशा अनंत शक्ती असतात आणि अनंत ब्रह्मांड रचना होतात आणि जातात, पण परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत नाही. परब्रह्मासी कैची स्थिती, परी हे बोलावयाची रीती. वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी श्रीराम. परब्रह्माची कसली आली आहे स्थिती, पण ही बोलण्याची एक रीत आहे. वेद आणि श्रुती ही नेती नेती म्हणून परब्रह्माचे वर्णन करतात. 4,760 इतुकी कलयुगाची राहाटी, उरल्या कलयुगाची गोष्टी ऐसी असे श्रीराम. 4,760 वर्षे इतका काळ चालू कलियुगातील गेला आहे. म्हणजे शके 1581 मध्ये श्री दासबोध रचना झाली असावी. उरलेल्या कलियुगाच्या काळासंबंधीचा विचार आता ऐका. 4,27,000, 240 संवत्सर, पुढे अन्योन्य वर्णसंकर होणार आहे श्रीराम. कलियुगाची 4,27,240 वर्षे अद्यापि शिल्लक आहेत. यापुढे येणाऱ्या काळात एकमेकात वर्णसंकर होणार आहे. ऐसे रचले सचराचर, येथे एकाहुनी एक थोर. पाहता येथीचा विचार अंत न लगे श्रीराम. याप्रमाणे सर्व चराचराची रचना झाली आहे. येथे एकाहून एक श्रेष्ठ आहेत. येथला विचार हा असा पाहू लागले असता त्याचा अंत लागत नाही. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये श्रीराम. एक म्हणतात विष्णू थोर आहे, कुणी म्हणतात रुद्र थोर आहे, तर कुणी म्हणतात सगळ्यांच्या मध्ये शक्ती थोर आहे. ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदृष्टम तम नष्टम हे श्रुती बोलतसे श्रीराम. असे आपापल्या परीने म्हणतात, परंतु कल्पांती सर्वच नाश पावते. यदृष्टम तन नष्टम असे श्रुती सांगते. आपुलाली उपासना, अभिमान लागला जना.
याचा निश्चयो निवडेना साधू वीण श्रीराम. सर्व लोकांना आपापल्या उपासनेचा अभिमान असतो. साधूंशिवाय या विषयींचा निर्णय होऊ शकत नाही. साधू निश्चय करीती एक, आत्मा सर्वत्र व्यापक. ये रहे अवघेची माईक सचराचर श्रीराम. अवघे चराचर हे माईक आहे, आत्माच एक सर्व व्यापक आहे असा निश्चय साधू करतात. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना. हे तुम्ही विचाराना आपुले ठाई श्रीराम. सैन्याचे चित्र रेखाटलेले आहे, तर त्यात कोण थोर आणि कोण लहान याचा तुम्ही आपल्याशीच विचार करावा. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले. परंतु जागे जालिया जाले, कैसे पहा श्रीराम. स्वप्नात अनेक दृश्ये पाहिली, त्यात कुणी लहान कुणी थोर अशी कल्पनाही केली. पण जागे झाल्यावर काय होते याचा जरा विचार करा. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर. झाला अवघाची विस्तार, स्वप्न रचनेचा श्रीराम. जागृत झाल्यावर विचार केला की कळून येते की तेथे कुणी लहान नसतो किंवा कुणी थोरही नसतो. स्वतःच्या कल्पनेमुळे सगळा स्वप्न विस्तार दिसत असतो. अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर. लहान थोराचा निर्धार, जाणती ज्ञानी श्रीराम. कुणाला थोर ठरवायचे किंवा लहान म्हणायचे हा सगळा मायेचा प्रभाव असतो. ज्ञानी लोक असतात तेच लहान थोराचा निर्णय करू शकतात. जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला. परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम. जो जन्मास येऊन स्वतःला थोर समजतो, तो जिवंत असून मेल्यासारखाच समजावा. श्रेष्ठ पुरुषांनी याचा विचार केला पाहिजे. जयांसी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन. वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले श्रीराम. ज्याला आत्मज्ञान झाले असेल तोच खरा थोर महात्मा होय. वेद शास्त्रे पुराणे व साधू संतांचे असे मत आहे. एवं सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर. तयांमध्ये हरिहर हेती जाती श्रीराम. थोडक्यात असे म्हणता येईल की एक परमेश्वरच सर्वात थोर आहे. हरिहर इत्यादी त्याच्याच ठिकाणी उत्पन्न होतात आणि लय पावतात. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार. स्थानमानाचा विचार ऐलीकडे श्रीराम. तो परमेश्वर खरे तर निर्गुण निराकार आहे. त्याचे ठिकाणी उत्पत्ती विस्तार वगैरे काहीच नाही. स्थलकालाचा आकाराचा विचार अगदी अलीकडचा आहे. नाव रूप स्थान मान, हा तो अवघाची अनुमान. तथापि होईल निदान, ब्रह्म प्रळयी श्रीराम. नाम रूप स्थल आकार काल या सर्व अनुमानाच्या गोष्टी असतात. ब्रह्म प्रलयाच्या वेळी याचा निश्चित निर्णय होईल. ब्रह्म प्रळया वेगळे, ब्रह्म नावरूपा निराळे. ब्रह्म कोणी एका काळे, जैसे तैसे श्रीराम. ब्रह्म हे नामरूपाहून निराळे, प्रलया वेगळे असते. कुठल्याही काळी ब्रह्म जसेच्या तसेच असते. करीती ब्रह्म निरूपण, जाणते ब्रह्म संपूर्ण. तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम. जे ब्रह्म निरूपण करतात, संपूर्ण ब्रह्माला ऐक्य रूपे अनुभव रूपाने जाणतात, त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच ब्राह्मण समजावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.